बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा 1.5 वर्ष सगळ्यांना बार्शी शून्य असायची. हे नेमकं आता आपल्या तालुक्याचं काय होणार? आसपासच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळतोय, आपल्या तालुक्याची चिंता वाढलेली होती. परंतु बांधवांनो, सत्ता असेल किंवा नसल, पद असेल किंवा नसल, अत्यंत काळजीपूर्वक जनतेची काम करण्याचा वसा आम्ही पहिल्यापासूनच घेतलेला आहे. आणि 96 ला मी शहर प्रमुख झालो असेल किंवा त्याच्या अगोदर वर्गात 4थी पासून 10वी पर्यंत मॉनिटर होतो, 11वी 12वी ला जीएस होतो. सगळ्यालाच माहित आहे की बाजार समितीचा संचालक होतो किंवा नगरसेवक, सगळ्या कारकिर्दीमध्ये कधी आजी आमदार होतो, कधी माझे आमदार होतो. परंतु आमची जबाबदारी कधी आम्ही झटकलेली नाही, प्रामाणिकपणानं काम केलेलं आहे. आणि असं समजण्याचं काही कारण नव्हतं की मी आमदार नसल्यावर कुठंतरी दुर्लक्ष होईल, असाही विषय नव्हता. परंतु मी पाठीमागेही सांगितलं की मी जर हस्तक्षेप केला असता तर सर्वांना असं वाटलं असतं की लोकप्रतिनिधींना कामच करून देत नाही, याला काय म्हणजे राजकारणाचा फार छंद दिसतो, असं माझ्याबद्दल गैरसमज झाले असते, टीका झाली असते. म्हणून मला काय थोडा काळ थांबावं लागलं. परंतु सगळ्यांच्या आशीर्वादाने एवढं मोठं घवघवीत यश मिळत असताना आज आमची तेवढीच नैतिक जबाबदारी आहे. आज सुरुवातीला या ठिकाणी सांगू इच्छितो की जे बार्शी नगरपालिकेच्या बाबतीमध्ये, पाण्याच्या बाबतीमध्ये, आता मी निवडणुकीमध्ये असताना काही राजकारण झालं दुर्दैवानं, तिथं कुठं म्हणजे मडकी फोड वगैरे असं दुर्दैवी घटना या ठिकाणी नाही घडायला पाहिजे नव्हत्या. मडकं कधी आपण फोडतो आपल्या सगळ्यालाच माहिती आहे, परंतु अशा वाईट घटना या तालुक्याच्या बाबतीमध्ये घडून या मताचा मी आहे. परंतु तातडीनं मी पाठीमागेही सांगितलं की युद्ध पातळीवरती आपण पाईपलाईनचं आपलं काम चालू आहे, कुठेही त्या ठिकाणी अडचण नाही. आज जरी मला बार्शी तालुक्यातली जनता म्हणली की कुर्डवाडी ते पिंपळनेर पर्यंत तुम्ही तशीच पाईपलाईन करा, पूर्ण करा, आणि आता पाणी आम्हाला 1-3 महिन्यात देऊ शकतो, परंतु त्याला ज्या काही अडचणी आहेत, पुढच्या 30 वर्षाचं जे संकट येणार आहे की जो 4 लेन होणार आहे आपला टिंबुर्णी ते येडशी, हा 4 लेन करत असताना ती पाईपलाईन मी पाठीमागे पण सांगितलं की मध्यभागी पाईपलाईन त्या ठिकाणी असणार आहे. आणि उद्या जर त्याची दुरुस्ती वगैरे करायची तर नॅशनल हायवे आपल्याला परवानगी देणार नाही किंवा मोठा मेंटेनन्सचा खर्च येणार आहे, त्यामुळे आपण थांबलोय. आणि मी जबाबदारीने बोलतो की मी मध्यंतरी गडकरी साहेबांना जाऊन भेटलेलो आहे अक्कलकोटला. त्यांनी मला कमिटमेंट केलेली आहे की राजभाऊ काळजी करू नको, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी 1200 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी 4 लेनला देतो आणि भूसंपादनाला 250 कोटी आणि 950 कोटी रुपये त्या रस्त्याच्या कामाला. त्यामुळं त्याचीही मंजुरी 1 महिन्या 1.5 महिन्यामध्ये दिल्लीला जाऊन आम्ही आणतोय. आणि कुर्डवाडी ते पिंपळनेर या ठिकाणी भूसंपादन करून 250 कोटी भूसंपादन लागणार आहेत. एका बाजूने आपण पाईपलाईन घेऊन, आमची शब्द होता पालकमंत्री साहेबाचा आणि माझा की आम्ही निवडणूक झाल्याबरोबर आम्ही दिवाळीच्या आसपास पाणी आपलं निवडणूक झाल्याबरोबर पाणी देऊ. परंतु मी सगळ्या जनतेची माफी मागतो तरी सुद्धा की तांत्रिक अडचण आल्यामुळे थोडं आम्हाला 1 वर्षभर आणखी मुदत द्या, कारण हे कायमस्वरूपी रोज 4.5 कोटी लिटर पाणी येणार आहे. आता आपण पाहतो की पाण्याची अडचण किती आहे, आणि भविष्यात त्याला 6 कोटी सुद्धा आपण रोज घेऊ शकतो एक मोटर वाढवल्यानंतर. त्यामुळे एवढं मोठं नियोजन आपण साधारण पुढच्या 30-35 वर्षाचं केलेलं आहे. त्यामुळे कुणी गैरसमज करून घेऊ नये. आणि त्याच्याकरता जे 100 कोटी रुपये कमी पडत होते त्याची सुद्धा बैठक झालेली आहे मंत्रालयामध्ये. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, शिंदे साहेब, सुनेत्रता यांच्या मार्गदर्शनाखाली, भाऊच्या सहकार्यानं 100 कोटी रुपयाचा निधी आपल्याला मंजूर झालेला आहे. पुढच्या येणाऱ्या 15 दिवसामध्ये त्याची ऑर्डर आपण बार्शीमध्ये आपण देतोय. त्याचबरोबर इतर विकास कामाला सुद्धा आपण कमीत कमी 50 ते 75 कोटी रुपये असे साधारण 250 कोटी रुपयाचा निधी येणाऱ्या 1 महिना 1.5 महिन्यामध्ये बार्शीला या ठिकाणी दिला जाईल. अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी. मग त्यामध्ये रस्ते, गटारी, पाईपलाईनचे सगळी काम आहेत. ग्रामीण भागातले रस्ते साधारण माझ्या अंदाजे ग्रामीण आणि शहर दोन्हीकडे 200 कोटी रुपयाचं पॅकेज पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या जनतेच्या समोर हे सगळं निधी आलेला त्या ठिकाणी त्याची माहिती वेळोवेळी दिली जाईल. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा 1200 कोटी रुपयाचा तो निधी आहे. त्याचबरोबर सगळ्यात शेतकरी बांधवांची भावना आहे की पीक विम्याच्या बाबतीमध्ये प्रश्न थोडा गंभीर झालेला आहे, पीक विमा मिळाला नाही. परंतु मी आताच कृषी अधिकाऱ्यांना पण त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पीक विम्याच्या बाबतीमध्ये आदरणीय फडणवीस साहेबांची भेट घेऊन पीक विमा कसा मिळेल त्याकरता प्रयत्न करू. काही पीक विमा कंपन्या त्या ठिकाणी कारण नसताना, आपलं शासनाच्या सगळ्या गोष्टी बरोबर असताना अडथळा आणतात. वेळ प्रसंगी शासनाचे त्याच्यावरती शासनाच्या माध्यमातून कारवाईचे सुद्धा आदेश त्या ठिकाणी दिले जातील. आणि जरी काय अडचण आली, शेवटी कोर्टात जरी जाऊन आपल्याला काही बाजू मांडायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा बाजू मांडली जाईल. आणि भविष्य काळामध्ये तर आपण वेळोवेळी भेटणारच आहोत.
आणि सातत्यानं विकास कामाच्या बाबतीमध्ये मग तिसरा टप्पा उजनीचा असेल किंवा दळणवळणाची साधनं असतील, MIDC चे विषय आहेत, सगळ्या रस्त्यांचे आहेत, फळबागांच्या बाबतीमधला विषय असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पुढे जिल्हा दूध संघ सुद्धा कसा चालू करता येईल या बाबतीमध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब, सुनेत्रताई आणि जयाभाऊन बरोबर चर्चा करून त्या ठिकाणी सुद्धा मोठा आपण निर्णय त्या ठिकाणी घेतोय. एवढंच या ठिकाणी मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांचे आभार मानण्याकरता मी पत्रकार परिषद बोललेले, कारण निकाल लागला, आमदार झालो की अधिवेशन चालू झालं. सगळ्यांना असं वाटतं की आम्ही एवढ्या भाऊंबद्दल भावना व्यक्त केल्या, आम्हाला भाऊला भेटायला सुद्धा मिळत नाही, आमचा राजभाऊ कुठे गेला अशी सगळ्यांची भावना. परंतु मी अधिवेशनला होतो. आज मी 3.5 महिन्यापूर्वी मी ब्रेक दर्शनचं तिरुपतीचं दर्शनाचं मला बुकिंग केलेलं आहे, पास मिळालेला आहे, मला दर्शनाची परवानगी त्या ठिकाणी मिळालेली आहे. उद्या 4चं दर्शन आहे. मी तिरुपतीला 1-2 दिवस चाललोय, नंतर अधिवेशनच आहे. तर माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे की अधिवेशन झाल्यानंतर मी सगळ्या ग्रामीण भागाचा जिल्हा परिषद पंचायत समितीला गोवित असं यश दिलं, नगरपालिकेला यश दिलं, बाजार समितीला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानण्याकरता संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागाचा दौरा करणार आहे. त्या ठिकाणी रोज संध्याकाळी 3 ते 5 गावं असतील, प्रभाग असतील, सगळे माझे बांधव, माझ्या भगिनी, बंधू, पदाधिकारी, दीपक आहेत, माझे वैद्य गरड सर आहेत, रोहित आहेत, संतोष दादा आहेत, माझ्या ताई आहेत, त्याचबरोबर आमच्या रुंगीत आहेत, कतलेताई आहेत, त्याचबरोबर उपसभापती आमचे गायकवाडी, सगळी मंडळी, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक बंधू भगिनी, सगळेजण आम्ही आभार मानण्याकरता आणि अडीअडचणी जाणून घेण्याकरता संपूर्ण तालुकाभर दौरा करणार. त्यात तुम्हाला सुद्धा आम्ही पत्रकार बांधवांना सामावून घेणार आहोत आणि जनतेच्या अडीअडचणी समजून त्या प्रामाणिकपणानं पहिल्यापेक्षा कित्येक पटीनं ताकदीनं सोडवण्याचा प्रयत्न करू.